Hello students, now in last lecture we had seen that the simple addition reaction, nucleophilic addition reactions. Now the second kind of the reaction or type of the reaction is addition elimination type of the reactions. मागच्या पिरियडला आपण सिंपल ॲडिशन रिॲक्शन पाहिले, आपल्याला आता बघायचं आहे सिंपल ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. त्याच्यामध्ये जी पहिली रिॲक्शन आपण बघणार आहोत ॲडिशन ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. आता काय कार्बोनिल कंपाऊंडवरती अमोनिया डेरिव्हेटिव्ह, अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह जे आहे ते ॲड होतात, त्याच्यामध्ये त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन म्हणतो. हा ज्यावेळेला अमोनिया डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेला ॲड होतो त्या अमोनिया डेरिव्हेटिव्हमध्ये हायड्रोजन ॲटम असतो आणि तो हायड्रोजन ॲटम नंतरच्या स्टेपला काय होतो इलिमिनेट होतो, म्हणजे सबस्टिट्यूएंट वॉटर मॉलिक्यूल त्याचं इलिमिनेशन होतं वॉटर मॉलिक्यूलचं. आणि ती जी रिॲक्शन आहे तिला मग ओव्हरऑल रिॲक्शनला सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतो. आणि त्या रिॲक्शनमध्ये पहिल्यांदा अमोनिया डेरिव्हेटिव्ह ॲड होतो आणि वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतं, म्हणून त्याला ॲडिशन इलिमिनेशन टाईप ऑफ द रिॲक्शन आपण म्हणतो. म्हणजे दी न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ऑक्सिजन डबल बॉन्ड विच इज ॲडेड न्यूक्लिओफाइल कॅरीज ॲसिडिक हायड्रोजन ॲटम and it leads to subsequent elimination of water molecule, and the overall reaction is net reaction is the substitution reaction, and thus the reaction is known as addition elimination reaction. हा कार्बोनिल कंपाऊंड आहे, याच्यामध्ये हा अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह वाय इज एनी सबस्टिट्युएंट, याच्यामध्ये कुठला तरी सबस्टिट्युएंट असेल. नाव दिस अमोनिया ॲक्ट ॲज ए न्यूक्लिओफाईल निगेटिव्हली चार्ज स्पीशीज, कारण त्याच्यावर नायट्रोजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत आणि हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अटॅक्स ऑन दिस कार्बोनिल कार्बन अँड दिस इलेक्ट्रॉन पेअर इज शिफ्टेड ऑन द ऑक्सिजनवर हिअर. अशा प्रकारे हा ऑक्सिजन जो आहे याच्यावरती लोन पेअर आता काय झाली शिफ्ट झाली, हा NH2 इथं ॲड झाला आणि ऑक्सिजनने काय केलं मग आता याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असलेल्या ऑक्सिजनने हा वॉटर मॉलिक्यूल H2 हा जो आहे याच्यामध्ये, आणि आता काय हा नायट्रोजनवरचा जो काही एक H आहे इथून ॲड झालेला हा H जो आहे इट इज गेट ट्रान्सफर ओव्हर हिअर आणि वॉटर मॉलिक्यूल काय झाला रिमूव्ह झाला. अशा प्रकारे ही झाली सेकंड पार्टला इलिमिनेशन रिॲक्शन, आणि अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो. हिला आपण म्हणतो ॲडिशन इलिमिनेशन. ॲडिशन झालं अमोनियाचं आणि इलिमिनेशन झालं वॉटर मॉलिक्यूलचं. दॅट्स वाय दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ए ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. आता या ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन जे आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डेरिव्हेटिव्ज अमोनियाचे जे आहेत ते आपल्याला वापरतात. अमोनियाचे डेरिव्हेटिव्ज आपल्याला हायड्रॉक्झिल अमाइन आहे, सेमी कार्बोजाईड आहे, फिनिल हायड्रोजाईन आहे, हे सगळे आहेत. हे कंपाऊंड जे आहेत एक्सेट्रा हे कंपाऊंड जे आहे हे यूज केले जातात टू कन्वर्ट लिक्विड कार्बोनिल कंपाऊंड जो असतो. कार्बोनिल कंपाऊंड अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हे जे आहेत हे लिक्विड असतात, त्याचं जर आपल्याला सॉलिडमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल सॉलिड डेरिव्हेटिव्हमध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला हे अमोनियाची डेरिव्हेटिव्ह वापरून त्याचं आपल्याला कन्व्हर्शन करता येतं. आणि हे जे काही कन्व्हर्शन आहे ते कन्व्हर्शन सॉलिड कंपाऊंडमध्ये आपल्याला करायचं असतात. त्याच्याबरोबर काही रिॲक्शन आपण बघूया ज्याच्यामध्ये रिॲक्शन जे आहे हा जो आहे फिनिल हायड्रोजाईन ज्याला हायड्रॉक्झिल अमाइन जो आहे इट इज अ स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल. हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असतो, त्याच्यामुळे याला कुठल्या कॅटलिस्टची गरज नसते. पण ज्यावेळेला आपल्याला फिनिल हायड्रोजाईनसारखे आपण जर कंपाऊंड वापरतो, हा फिनिल हायड्रोजन जो आहे हा विकर कम्पॅरेटिव्हली विकर न्यूक्लिओफाईल आहे, म्हणून ते रिॲक्शन ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन आपण कॅरी आउट करतो. आपल्याला माहिती आहे ॲडिशन न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये जर न्यूक्लिओफाईल वीक असेल तर ॲसिड कॅटलिस्ट आपण वापरतो. त्यामुळे आता त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. हा हायड्रॉक्झिल अमाइन आहे, ह्या बेंजाल्डिहाइड आहे C6H5 डबल बॉन्ड OH. हा बेंजाल्डिहाइडवरती हायड्रॉक्झिल अमाइनमध्ये नायट्रोजन ॲक्ट्स ॲज ए न्यूक्लिओफाईल लोन पेअर असल्यामुळे तो याच्यावर अटॅक करतो. ही लोन पेअर आता इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर शिफ्ट झाली, हा कंपाऊंड इथे अटॅच झाला NOH H आणि H ऑक्सिजनने काय केलं निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर केला. आता काय होईल हा निगेटिव्ह चार्ज जो नलिफाय करण्यासाठी वन ऑफ द हायड्रोजन जो आहे याच्यातला हा पॉझिटिव्ह चार्ज पण नलिफाय करायचा हायड्रोजन काय होईल मग ही लोन पेअर इथं शिफ्ट होते. दिस लोन पेअर इज शिफ्टेड ओव्हर हिअर. अशा प्रकारे इथं शिफ्ट होते आणि हा प्रोटॉन जो आहे तो OH वर जातो आणि मग आपल्याला हा कंपाऊंड मिळाला OH. ओके. आता अजून त्याच्यावरती नायट्रोजनवरती एक नायट्रोजनवर एक अजून हायड्रोजन आहे. आता हे सेकंड स्टेप जी आहे एक प्रकारची ह्याच्यामधनं काय होतं मग वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं. हा H आणि हा OH ही लोन पेअर इथं शिफ्ट होते आणि हा बॉन्ड ब्रेक होतो, म्हणजे H आणि OH निघून जातो आणि आता आपल्याला ऑक्झाईम फॉर्मेशन ऑक्झाईम ऑफ बेंजाल्डिहाइड. आता C डबल बॉन्ड NOH हा जर फंक्शनल ग्रुप असेल त्याला आपण म्हणतो ऑक्झाईम. सो अशा प्रकारे हा ऑक्झाईम फॉर्मेशन आपल्याला होतं. सिमिलरली इथं काय केलेलं आहे तर या रिॲक्शनमध्ये ही जी रिॲक्शन आहे इथे आपल्याला हा फिनिल हायड्रोजाईन वापरलेला आहे
याच्यामध्ये हा नायट्रोजन जो आहे इथं अटॅक करेल, ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज होईल, नंतर हा ग्रुप इथं झाला, त्याच्यावरती प्रोटॉन निघून जाऊन हा NHC6H5 हा ग्रुप काय होतं इथे ॲड केला जातो. हे दोघी प्रोटॉन याच्यावरती रिमूव्ह होतात, कारण पहिल्यांदा एक प्रोटॉन जो आहे तो ऑक्सिजनवर जाऊन OH होईल त्याचा, नंतर दुसरा राहिलेला प्रोटॉन जो आहे तो निघून जाईल आणि H2O वॉटर मॉलिक्यूल त्याच्यातनं रिमूव्ह होईल अशा प्रकारे. किंवा म्हणजे सिम्पली इथं हा H2O हा रिमूव्ह केला जातो आणि आपल्याला हा फिनिल हायड्रोजन हा जो आहे इथं आपल्याला आपण कीटोन वापरलेला आहे म्हणून हायड्रोजन आपल्याला तयार होतो. त्या पर्टिक्युलर कंपाऊंड जो आहे त्याला ॲसिटोफिनॉन असं आपण म्हणतो. अशा प्रकारे ही रिॲक्शन आपण कॅरी आउट करतो. त्याच्यामध्ये थर्ड जी रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ प्रायमरी अमाइन्स. आता आपण जसं हायड्रॉक्झिल अमाइन ॲड करतो तसं प्रायमरी अमाइन देखील आपण कार्बोनिल ग्रुपवर ॲड करू शकतो. नाव हिअर दिस प्रायमरी अमाइन, मिथिल अमाइन ज्याला आपण म्हणतो, मिथिल अमाइन जो आहे अल्डिहाइडवरती आपण त्याचं ॲडिशन केलेलं आहे. हा इथं ॲड झाला, नायट्रोजन ॲक्ट ॲज न्यूक्लिओफाईल, नंतर ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर शिफ्ट होईल, ऑक्सिजन हा निगेटिव्हली चार्ज झाला. हे पहिल्यांदा ॲडिशन झालं. आता त्याच्यानंतर हा पॉझिटिव्ह नायट्रोजनला 4 बॉन्ड झाल्यामुळे इट ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज, कारण नायट्रोजनला 3 चार्ज असेल त्यावेळेस तो न्यूट्रल असतो, 3 बॉन्ड असतील तरच तो न्यूट्रल असतो. आता 4 बॉन्ड झाल्यामुळे तो पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो, त्यामुळे हा प्रोटॉन काय हा रिमूव्ह जातो, आणि इलेक्ट्रॉन पेअर नायट्रोजनवर शिफ्ट होते इन ऑर्डर टू नलिफाय द पॉझिटिव्ह चार्ज. आणि आता आपल्याला मग काय होईल, हा जो प्रोटॉन आहे मग तो OHवर जातो. अशा प्रकारे बघा इथे हा प्रोटॉन OH झालेला आहे, आणि त्यानंतर दुसरा जो हायड्रोजन आहे तो निघून जातो आणि हा OH ग्रुप इलिमिनेट होतो. वॉटर मॉलिक्यूल इज गेट इलिमिनेटेड. पहिल्यांदा झालं ॲडिशन, नंतर झालं इलिमिनेशन टू फॉर्म द इमाइन. जर प्रायमरी अमाइन बरोबर आपण रिॲक्शन केली तर देअर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲन इमाइन फॉर्मेशन होतं. असा CH डबल बॉन्ड N जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इमाइन फॉर्मेशन होतं. हा इमाइन या रिॲक्शनमध्ये. इमाइन्स आर जनरली अनस्टेबल, हे अनस्टेबल कंपाऊंड असतात. इफ वन ऑफ द सबस्टिट्यूएंट ऑन द कार्बोनिल कार्बन ॲटम इज अरोमॅटिक, म्हणजे त्याच्यावरती AR ग्रुप असेल, समजा इथे R ऐवजी AR असेल तर स्टेबल प्रॉडक्ट आपल्याला मिळतो, आणि त्याला आपण म्हणतो चिप्स बेस. म्हणजे R ऐवजी जर अरोमॅटिक रिंग जर असेल, R आणि अल्किल ग्रुप असतो, त्याच्याऐवजी अरोमॅटिक रिंग जर असेल तर तो आपल्याला काय होतो, चिप्स बेस फॉर्मेशन होतं. त्याचं एक्झाम्पल आपल्याला खाली आपण नंतर पाहणार आहोत, चिप्स बेस कसा तयार होतो अरोमॅटिक कंपाऊंड असले तर. आता आपण पाहिलं प्रायमरी अमाइन, आता इथं ॲड केलेलं आहे सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन म्हणजे R2NH. R2NHचं सिमिलर रिॲक्शन मेकॅनिझम इज व्हेरी सिमिलर वन. हा NH2 नायट्रोजन जो आहे लोन पेअर आहे, ह्या कार्बोनिल कार्बनवर अटॅक होईल, हा लोन पेअर याच्यावरती शिफ्ट होईल, ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज होईल, त्यामुळे वन ऑफ द प्रोटॉन जो आहे इथला तो काय होईल, याच्यावर ॲड होईल, आणि अशा प्रकारे आपल्याला कंपाऊंड मिळाला. आता या कंपाऊंडमधनं काय वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल, म्हणजे इथला एक हायड्रोजन हा असा इथं शिफ्ट होईल, इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल, आणि OH काय होईल, निघून जाईल. सो दिस इज इनॅमाइन फॉर्मेशन. वेन सेकंडरी अमाइन रिॲक्ट्स विथ द सायक्लिक कीटोन्स, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ इनॅमाइन. आपल्याला अशा प्रकारे हा जो कंपाऊंड तयार झाला याला म्हणतात इनॅमाइन. हा इनॅमाइन तयार झाला. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. आता आपल्याला रिंग कंपाऊंड जो आहे तो रिॲक्ट होतो अल्किन इनॅमाइन फॉर्मेशनसाठी. हा जो आहे अमाइन आहे, याला मग आपण म्हणतोय पायरिडिन. आपल्याला माहिती आहे हा आहे एक्झाहायड्रो पायरिडिन किंवा पायरोलिन पण याला पण म्हणतो. याच्या नायट्रोजनची लोन पेअर पुन्हा काय आहे, याची इथे काय होईल, अटॅक होतो. सिमिलर रिॲक्शन अशा प्रकारे इथे आपल्याला रिंग ॲड होते. इथं 5 मेंबर रिंग दाखवलेली आहे, चुकीचं दाखवलं तर 6 मेंबर रिंग पाहिजे होती. आपण पायरॉल वापरला तरीसुद्धा आपल्याला, पायरिडिन वापरला तरीसुद्धा आपल्याला, आणि पायरॉल वापरला तरीसुद्धा आपल्याला सेम रिॲक्शन ही मिळते, आणि वॉटर मॉलिक्यूल त्याच्यातनं काय होतो, निघून जातो. अशा प्रकारे ही रिॲक्शन आपल्याला वेगवेगळ्या रिॲक्शन जे आहेत तर सिंथेटिक युजेस फार आहेत. सेकंडरी अमाइन आणि प्रायमरी अमाइन ॲड करू शकतो. सो दिस इज अ ॲडिशन इलिमिनेशन टाईप ऑफ द रिॲक्शन. ह्या झाल्या कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डवर. आता पुढची जी रिॲक्शन आपण पाहणार आहोत त्याच्यावरती आहे कार्बन न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. इथं न्यूक्लिओफाईल आपण इतर कंपाऊंड आपण पाहत होतो. नायट्रोजनवरती लोन पेअर असेल, ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज तो अटॅक करत होता. आता आपण जे रिॲक्शन पाहणार आहोत कार्बन न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये कार्बॅनियन रिॲक्शन पण त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये कार्बन ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल. अलग लक्षात, ज्यावेळेला कार्बन ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणजे कार्बॅनियन ॲटम ज्या वेळेला आपल्याला फॉर्म होईल, कार्बॅनियन जो आहे तो ॲक्ट्स ॲज ए न्यूक्लिओफाईल. हा कंपाऊंड दिलेला आहे, त्याला एनी लिव्हिंग, हा जो बॉन्ड आहे कार्बन
लिव्हिंग ग्रुप बॉन्ड. हा जर हेट्रोलायटिक क्लिवेज झाला, म्हणजे हेट्रो म्हणजे काय, एक ॲटम जो आहे तो एकाच ॲटमवर इलेक्ट्रॉन पेअर असतील, दुसऱ्या ॲटमवरती इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड ब्रेक होताना जाणार नाही, त्या प्रकारचं जे क्लिवेज असेल त्याला आपण हेट्रोलायटिक क्लिवेज असं म्हणतो. आणि ह्या हेट्रोलायटिक क्लिवेज जे आहे त्याच्यावरती क्लिवेज बिटवीन टू कार्बन अँड लेसर इलेक्ट्रॉन, हा वाय जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाय असेल तर तो इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जातो आणि कार्बोनियम आयन फॉर्म होतो. पण हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, हेट्रोलायटिक क्लिवेज झालं तर तो काय होतो, इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जात नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर रिमेन्स ऑन द कार्बन ॲटम अँड दिस कार्बन बिकम्स निगेटिव्हली चार्ज. असे कार्बनला आपण निगेटिव्ह कार्बन म्हणतो किंवा कार्बॅनियन आयन म्हणतो. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कार्बोनियम जसं म्हणतो, निगेटिव्ह चार्ज असेल तर कार्बॅनियन आयन. आता आपण बघू कार्बॅनियन आयन फॉर्मेशन कसं होतं, त्याच्यामध्ये ते रिॲक्शन कशा प्रकारे कॅरीड आउट केले जातात. आता जो हा कंपाऊंड आहे बघा, या कंपाऊंडमध्ये आता हा सायनाइड ग्रुप अटॅच आहे. दिस सायनाइडचे नायट्रोजन पेअर काय, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे, इकडे इलेक्ट्रॉन विड्रॉ होतात. त्यामुळे अशा रिॲक्शन्समध्ये काय होतं, प्रोटॉन जो आहे, बेस जो आहे, या बेस ॲसिडिक प्रोटॉन असतात, कारण हा जो CH3 ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपला जॉईंट आहे. त्यामुळे हे प्रोटॉन ॲसिडिक होतात, म्हणजे इझिली रिमूव्ह होतात. त्यामुळे बेस काय करतो, दी बेस पिकअप्स दिस प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन पेअर गोज ऑन द कार्बन ॲटम. हा प्रोटॉन याच्याबरोबर गेला, प्रोटॉन इज ए इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. पॉझिटिव्ह एलिमेंट निघून गेला तर हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतो. अशा प्रकारे निगेटिव्ह चार्ज ऑन दिस CH2. आणि हा निगेटिव्ह चार्ज जो आहे इट इज गेट स्टॅबिलाइज बाय द रेझोनन्स. हा निगेटिव्ह चार्ज इथं शिफ्ट होतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, म्हणजे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळतात. हे शिफ्टिंग इकडे तिकडे इलेक्ट्रॉन पेअर होत असते. अशा प्रकारे नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आला तर पुढच्या वेळेला काय होईल, रिव्हर्समध्ये हा इथं येईल आणि हा बॉन्ड पुन्हा इथं येईल, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज इथं येईल. सो दीज आर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर. दिस इज द कार्बेनियन फॉर्मेशन. याच्यामध्ये हा जो कार्बन आहे, याला जो हा जो सायनाइड ग्रुपच्या जवळचा कार्बन आहे, इट इज अल्फा कार्बन, आणि त्याला अटॅच असलेले अल्फा हायड्रोजन, नायट्रो आणि सायनाइड्स कंपाऊंडमध्ये ॲसिडिक हायड्रोजन असतात, ते बेसने रिमूव्ह केले जातात, इझिली रिमूव्ह केले जातात आणि कार्बेनियन फॉर्मेशन होतं. आता बघा ही रिॲक्शन आहे, इथे पण हा आहे अल्डिहाइड. अल्डिहाइडमध्ये देखील काय, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे, C डबल बॉन्ड इज इलेक्ट्रॉन विड्रॉईंग, त्यामुळे हे हायड्रोजन ॲसिडिक आहे. त्यामुळे बेस काय करतो, एनी बेस आपण वापरला, OH मायनस इज अ बेस, हा बेस प्रोटॉन पिकअप करतो, त्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती कार्बनवर जाते. अशा प्रकारे कार्बॅनियन आयन हा फॉर्म झाला. हा कार्बॅनियम पुन्हा रेझोनन्सने स्टॅबिलाइज केला जातो. अशा प्रकारे आपण वेगवेगळे ग्रुप जे आहेत ते वापरून ह्या रिॲक्शन काय करू शकतो, कार्बॅनियन हे निगेटिव्ह एलिमेंट जे आहेत, कार्बॅनियन हा फॉर्म करू शकतो. आणि हा कार्बॅनियन म्हणून आता पुढे न्यूक्लिओफाईल म्हणून हा कार्बोनिल ग्रुपवर देखील आपल्याला अटॅक करू शकतो. सेकंड टाइम आहे प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्शन फ्रॉम द हायड्रोकार्बन्स बाय युजिंग स्ट्रॉंगर बेस लाईक सोडा अमाइड किंवा लिक्विड्स. आता सोडा अमाइड वापरून देखील आपण काय करू शकतो, कार्बॅनियन फॉर्मेशन करू शकतो. इथं बघा हा C6H5 3 मॉलिक्युल्स आहेत. हा NaNH2 इज द सोडा अमाइड. इन प्रेझन्स ऑफ लिक्वर अमोनिया जर अटॅक केला तर प्रोटॉन रिमूव्ह केला जातो आणि हा निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो. आणि हा निगेटिव्ह चार्ज इथे पण मॉलिक्युल आहे दुसरा, अल्काईन आहे. अल्काईन सोडा अमाइडबरोबर रिॲक्शन केली तर अशा प्रकारे कार्बॅनियन मॉलिक्यूल आपल्याला फॉर्म होतात. तिसरा कार्बन मॉलिक्यूल आपण जो फॉर्म करू शकतो, ऑर्गॅनिक मेटॅलिक कंपाऊंड जे असतात बाय ब्रेकिंग कार्बन मेटल बॉन्ड. या दोघांमध्ये काय असतं, कार्बन मेटल हा मेटल इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो आणि कार्बन ऑब्व्हियसली काय होतं, निगेटिव्ह. हा जर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सोडियम जर निघून गेला तर आपल्याला निगेटिव्हली चार्ज कार्बॅनियन आपल्याला मिळतो. ग्रिग्नार्ड्स रिएजंट जे असतात RMgX आपल्याला माहिती आहे, याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो आणि मेटलवरती नेहमीच डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्याच्यापासूनही आपल्याला कार्बॅनियन. सो दीज आर द डिफरंट वेज बाय विच वी आर एबल टू फॉर्म द कार्बॅनियन आयन. आणि दिस कार्बेनियन आयन अटॅक्स ऑन दी कार्बोनिल कार्बन. हे कार्बेनियन आयन जे आहेत ते स्टॅबिलाइज केले जातात, असेच कार्बेनियन आयन, आणि मग ते कार्बेनियन आयन आपल्याला कार्बोनिल कंपाऊंडवरती अटॅक करण्यासाठी वापरले जातात. नाऊ लेट अस सी हाऊ द कार्बेनियन्स आर गेट स्टॅबिलाइज्ड. कार्बेनियनचे स्टॅबिलायझेशन कशाप्रकारे आपल्याला होतं ते आपल्याला इथं दिलेलं आहे. स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन आयन कशावरती डिपेंड आहे, डिपेंडिंग ऑन डिफरंट फॅक्टर्स. त्याला पहिला फॅक्टर आहे पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर. म्हणजेच या जे काही 3 कंपाऊंड दिलेले आहेत बघा आता याच्यामध्ये हे कार्बन जे आहेत, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. याच्यामध्ये आहे sp हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशनमध्ये sp मध्ये एक s ऑर्बिटल आहे, 3 p ऑर्बिटल आहे, म्हणजे s ऑर्बिटलचा वाटा कमी आहे. त्यामुळे पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर त्याला आपण म्हणतो ते 25%, कारण इथं 3 p ऑर्बिटल आहे आणि एकच s ऑर्बिटल आहे. जसं आता पुढे आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2 हायब्रिडायझेशन आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट इन sp2 हायब्रिडायझेशन पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर इन्क्रीजेस.
ॲज कम्पेअर्ड टू द SP3. कारण इथं दोनच आता पी आहेत आणि एक एस आहे, म्हणजे एसचा शेअर वाढला, पीचा कमी झाला ऑटोमॅटिकली. 33.33% आहे. आणि इथं एस पीमध्ये पाहिलं तर एक एस ऑर्बिटल आणि एस पी ऑर्बिटल जेव्हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल त्यावेळेला पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इज मोर. As the percentage of S character increases, the stability of the carbanion increases. Percentage of S character जसं वाढतं तसं कार्बॅनियनची स्टॅबिलिटी काय केली जाते, वाढते. त्यामुळे तो स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होतो. इथं बघा आता हे पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर दिलेलं आहे. त्यामुळे याच्यातला प्रोटॉन ज्या वेळेला निघून बेस काढून घेईल, ॲसिडिक प्रोटॉन आहे कारण कार्बन कार्बन बॉन्ड असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहेत. आणि मग हा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो इकडे शिफ्ट होईल. हा निगेटिव्ह चार्ज काय होईल, शिफ्ट होईल इकडे अशा प्रकारे. इथे कसं आहे, इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, इथं अरोमॅटिक रिंग आहे त्याच्यामध्ये चार्ज शिफ्टिंग आहे, आणि इथं तर मग सिंगल बॉन्ड असल्यामुळे स्टॅबिलिटी जी आहे ती कमी आहे. ही स्टॅबिलिटीची सिक्वेन्स आहे. इथं पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर जास्त आहे, इथं कमी आहे, इथंही थोडंसं कम्पॅरेटिव्हली कमी आहे, आणि इथं बिलकुलच नाही आहे. अशा प्रकारे हे कार्बोनियम आयन स्टेबल असतात. आता स्टॅबिलिटी जी आहे ती इंडक्टिव्ह इफेक्टवर पण डिपेंडंट असते. आता ऑर्डर ऑफ कार्बॅनियन स्टॅबिलिटी ऑफ प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी ऑफ कार्बॅनियन्स आर ॲज फॉलोज. याच्यामध्ये जे प्रायमरी कार्बॅनियन आयन जो आहे इट इज मोर स्टेबल. कार्बोकटायनमध्ये उलट होतं, इथं उलट आहे. कार्बोकटायन टर्शियरी कार्बोकटायन हा जास्त स्टेबल असतो, इथं उलट आहे कार्बॅनियन, कारण इथं एकच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे त्यामुळे हा स्टॅबिलाइज होत नाही. म्हणजेच हा इलेक्ट्रॉन डोनेशनमुळे चार्ज स्ट्रॉंग होतो. चार्ज स्ट्रॉंग झाला की जो काही निघून गेलेला ग्रुप आहे त्याच्यावर पुन्हा अटॅच होतो, म्हणजे तो स्टेबल राहत नाही. इथं दोन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत म्हणून अजून जास्त स्ट्रॉंग होतो, म्हणून स्टॅबिलिटी कमी होतो. आणि इथं 3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत त्यामुळे कार्बॅनियन जो आहे तो बिलकुलच अनस्टेबल आहे. अनस्टेबल म्हणण्यापेक्षा इट इज लेस स्टेबल. कार्बोकटायन टर्शरी जो असतो तो जास्त स्टेबल असतो, पण कार्बॅनियन हा टर्शरी कमी स्टेबल असतो. आणि याच्यामध्ये आता जर कार्बॅनियनवर जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स असतील, विड्रॉइंग इथे दाखवलेलं बघा, त्यामुळे अशा वेळेला जी आहे द कार्बॅनियन इज गेट मोर स्टॅबिलाइज. कार्बॅनियन हा जास्त स्टेबल असतो. इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप होते म्हणून स्टॅबिलिटी काय होत झाली, इकडे कमी कमी होत गेली. इथं मात्र वाढते. इथं 3 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. एफ फ्लोरीन जो आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, इकडनं कार्बॅनियनकडनं इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात, म्हणजे तो काय होतो, स्टॅबिलाइज केला जातो. म्हणजे त्याला जो निघून गेलेला ग्रुप आहे याच्यावर अटॅच होत नाही. इथं 3च आहेत फ्लोरीन म्हणून कम्पॅरेटिव्हली कमी स्टॅबिलिटी. इलेक्ट्रॉन विड्रॉइंगच आहेत पण या कंपाऊंडपेक्षा ह्याचे कार्बॅनियनची स्टॅबिलिटी कमी आहे. इथं मात्र ग्रुपच नसल्यामुळे हा सगळ्यात कमी स्टेबल आहे. आता कार्बॅनियनचं पुन्हा जो कार्बॅनियन असेल इफ इट इज जॉईंट टू द कॉन्जुगेटेड सिस्टम, तो जो कार्बॅनियन कॉन्जुगेटेड सिस्टमवर असेल अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्डच्या, तिथेही तो स्टॅबिलाइज केला जातो. बघा हा कार्बॅनियन आहे, हा सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. मग काय केलं जातं, हा कार्बॅनियन स्टॅबिलाइज केला जातो. हा निगेटिव्ह चार्ज इथं शिफ्ट होतो, त्यावेळेला हा इकडे इलेक्ट्रॉन फिर जाते, इकडे जाते. अशा वेगळ्या प्रकारे 4-5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळतात. त्यामुळे हा कार्बॅनियन जास्त स्टेबल आहे. इथं सिंगल sp3 कार्बन असल्यामुळे, इथे sp2 कार्बन आहे, इथे sp3 कार्बन असल्यामुळे याची स्टॅबिलिटी इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे कमी आहे. इथं बघा याचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. हे चार्ज शिफ्ट होतो, हा इथं होतो, हा निगेटिव्ह चार्ज इथं आला, हा निगेटिव्ह चार्ज नंतर पुढच्या वेळेला पुढे इथे शिफ्ट होईल, हा पाय बॉन्ड पुढच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज पुढे. अशा प्रकारे हे रिझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात. सो दिस इज द स्टॅबिलायझेशन वेन द कार्बॅनियन इज नियरर ऑर अटॅच टू द कॉन्जुगेटेड सिस्टम. अरोमॅटिक सिस्टममध्ये जरी असतील तरी आपल्याला त्याची स्टॅबिलिटी होते. हे बघा, ही दिस इज अ 5 मेंबर रिंग अरोमॅटिक कंपाऊंड. इथं डबल बॉन्ड आहे, हा इलेक्ट्रॉन इथं समजा प्रोटॉन कॅप्चर केला तर हा पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज इथं जाईल, हा पुढे निगेटिव्ह होईल. अशा प्रकारे रेझोनन्स स्टॅबिलायझेशन हे ॲरोमॅटिक स्टॅबिलायझेशन आहे. याच्यामध्येच हे देखील काय इथिलीन जे आहेत दिस इज बिकॉज द प्रोटॉन लॉस होतो आणि रिझल्टंट कार्बॅनियन जो आहे तो काय केला जातो, पाय इलेक्ट्रॉनमुळे काय केला जातो, डिलोकलाइज केला जातो अरोमॅटिक सिस्टम्समध्ये. अशा प्रकारे स्टॅबिलायझेशन आपल्याला होतो. याच्यावरून आता आपण या रिॲक्शन्स बघू, कार्बॅनियन ॲडिशन रिॲक्शन्स. पहिली जी रिॲक्शन व्हेरी इम्पॉर्टंट, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन सिंथेटिकली, आणि हे आपल्याला पुढे पण MSc ला जाल तेव्हाही जास्त उपयुक्त आहे, किंवा कोणी कुठे BSc नंतर जर इंटरव्ह्यूला गेलात. सो दीज रिॲक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. जनरली दीज रिॲक्शन्स आर गेट आस्क्ड बाय द एम्प्लॉयर. ते आपल्याला हे प्रश्न आपल्याला विचारू शकतात. आता पहिली रिॲक्शन आहे अल्डोल कंडेन्सेशन. 2 शब्द आहेत, अल आणि डोल. अल मीन्स अल्डेहाइड, ओल मीन्स अल्कोहोल. अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणजे काय,
इट इज अ रिॲक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द अल्डिहाइड्स. दोन अल्डिहाइडचे मॉलिक्यूल काय होतात ज्यांच्यामध्ये हॅव्हिंग बीटा हायड्रोजन ॲटम, अल्डिहाइड्स असतील किंवा कीटोन असतील, ज्यांच्यामध्ये बीटा हायड्रोजन ॲटम आहे, दे रिॲक्ट्स इन प्रेझन्स ऑफ बेस टू फॉर्म द बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड और बीटा हायड्रॉक्सी कीटोन. ते काय होतील, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड फॉर्म होईल किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन. अल्डिहाइड वापरला तर अल्डिहाइड फॉर्म होईल आणि कीटोन वापरला तर बीटा हायड्रॉक्सी कीटोन फॉर्म होईल. आता बघा अल्डोल कंडेन्सेशन, मग हा अल्डिहाइड आहे, इथे दोन अल्डिहाइड मॉलिक्यूल आहेत, सेम मॉलिक्यूल आहेत. ॲसिटाल्डिहाइड हा दुसरा ॲसिटाल्डिहाइड, आपल्याला फक्त समजण्यासाठी हा अशा प्रकारे लिहिलेला आहे. आता दोन मॉलिक्यूल जे आहेत ते एकमेकांबरोबर रिॲक्ट होतील इन प्रेझन्स ऑफ बेस. कुठलाही आपण बेस वापरला तर आपल्याला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड मिळतो. अशा प्रकारे कंपाऊंड मिळतो. हा आहे बीटा पोझिशनला. बीटा पोझिशन म्हणजे दिस इज अल्फा कार्बन, हा कार्बोनिल ग्रुपचा अल्फा कार्बन, त्याच्या शेजारचा बीटा कार्बन. बीटा कार्बनवर OH ग्रुप आहे म्हणजे त्याला हायड्रॉक्सी ग्रुप म्हणतो, म्हणून त्याला म्हणतात बीटा हायड्रॉक्सी. हा अल्डिहाइड आहे म्हणून बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. लेट अस सी द मेकॅनिझम. त्याचं मेकॅनिझम सिम्पल आणि इंटरेस्टिंग मेकॅनिझम आहे. याच्यामध्ये काय पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, मग जो अल्डिहाइड आहे पहिला मॉलिक्यूल त्या बेसबरोबर रिॲक्ट होतो. बेस काय करतो, इट ॲब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन. हा प्रोटॉन बेस पिकअप करतो आणि इथे निगेटिव्ह चार्ज येतो आणि निगेटिव्ह चार्जचं स्टॅबिलायझेशन आपल्याला इनोलेट आयन फॉर्म होतं. स्टॅबिलायझेशन दाखवलेलं आहे. म्हणजेच पहिल्यांदा काय फॉर्मेशन होतं, कार्बेनियन फॉर्मेशन होतं. नाऊ दिस कार्बेनियन नाऊ अटॅक्स ऑन दी सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्डिहाइड. आता दुसरा मॉलिक्यूल जो अल्डिहाइडचा आहे त्याच्यावरती हा कार्बेनियन काय करतो, इट अटॅक्स ऑन कार्बोनिल कार्बन आणि हा निगेटिव्हली हा इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर शिफ्ट होते. इट अक्वायर्स निगेटिव्ह चार्ज. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला हा इनोलेट आयन एक प्रकारे आपल्याला तयार होतो. नाव इन सेकंड स्टेप. आणि थर्ड स्टेपमध्ये काय होतं, मग आपण जे सॉल्व्हंट वापरलेला असतो, हा जो काही ऑक्सिजन आहे इट ॲब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन फ्रॉम द सॉल्व्हंट आणि आपल्याला हा अल्डोल बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल, मिथेन, इथेन, प्रॉपेन, ब्युटेन मॉलिक्यूल आहे. बीटा पोझिशनला हायड्रॉक्सी आहे म्हणून ब्युटॅनॉल आहे. अल्डिहाइड ब्युटॅन अल्डिहाइड आहे म्हणून बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आपल्याला तयार होतो. अशा प्रकारे ही जी काय आहे रिॲक्शन जी आहे कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशनसाठी, कार्बन कार्बन नवीन बॉन्ड नेटवर्क तयार करायचं असेल तर अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड दिस मेकॅनिझम 3 स्टेप मेकॅनिझम इज देअर. इन फर्स्ट स्टेप पहिल्या एक मॉलिक्यूल, आता दोघी अल्डिहाइड सेम आहेत, ॲसिटाल्डिहाइडचेच 2 मॉलिक्यूल वापरलेले आहेत किंवा 2 कीटोनचे मॉलिक्यूल देखील आपण वापरून ही रिॲक्शन काय करू शकतो, कॅरी आउट करू शकतो. पण याच्यामध्ये काय कंडिशन इज दॅट देअर मस्ट बी अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन म्हणजे काय, हा जो काय अल्फा कार्बन आहे कार्बोनिल जवळचा त्याच्यावरती हायड्रोजन आहेत, ते अल्फा हायड्रोजन असतात आणि ते ॲसिडिक असतात. बेस त्यांना इझिली रिमूव्ह करतो. इनोलेट आयन तयार होतो. इनोलेट आयन नंतर तो काय करतो, कार्बेनियन तयार होतो. कार्बेनियन दुसऱ्या मॉलिक्युलवर अटॅक करतो. हा आपल्याला इंटरमिजिएट मिळतो आणि नंतर तो प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करून आपल्याला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा कीटोन तयार होतो. नाव आता ही पुढची रिॲक्शन आहे, याच्यामध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला दिस इज अ असिटोन. आता कीटोन वापरून तयार केली, जसं अल्डिहाइड वापरला तसं आपल्याला अंडरगोज सिमिलर फॅशन कीटोन पण रिॲक्शन होईल. हे पहिल्या मॉलिक्यूलला बेस प्रोटॉन पिकअप करतो, कार्बियानियन फॉर्मेशन झालं. कार्बियानियन फॉर्मेशन हा स्टॅबिलायझेशन दाखवलेलं आहे. तुम्ही परीक्षेमध्ये स्टॅबिलायझेशन दाखवायची काही गरज नाही, डायरेक्ट एवढं लिहिलं तरी चालतं. आता हा कार्बेनियन जो आहे तो सेकंड कीटोनचा जो मॉलिक्यूल असेल त्याच्यावरती काय करेल, तर कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल सेकंड मॉलिक्यूलवर आणि आपल्याला अशा प्रकारे हा इंटरमिजिएट कंपाऊंड आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये हा प्रोटॉन पिकअप करेल. वॉटर मॉलिक्यूल सॉल्व्हंट वापरलेला असतो. हा बीटा हायड्रॉक्सी कीटोन अल्फा आणि बीटा पोझिशनला हायड्रॉक्सी काय कीटोन आहे म्हणून बीटा हायड्रॉक्सी कीटोन म्हणजे अल्डोल अल्डिहाइड आणि अल्डोल कंडेन्सेशन. अल्डिहाइड आणि ते वरती अल्डिहाइड वापरला म्हणून अल्डोल कंडेन्सेशन. अशा प्रकारे रिॲक्शन आपल्याला मिळते. अंडर ॲसिडिक कंडिशन द टर्शियरी अल्कोहोल अंडरगोज ॲसिड कॅटलाइज डिहायड्रेशन टू यील्ड अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड. हा जो अल्डोल फॉर्मेशन आहे ॲसिडिक कंडिशन जर असेल तर त्यावेळेला काय होतं, आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मिळतो. हा प्रॉडक्ट आपल्याला मिळालेला आहे. हा अल्फा कार्बन अल्फा हायड्रॉक्सी कीटोन आहे. याच्यामध्ये काय होतं, मग ॲसिडिक कंडिशन जर असेल तर त्यावेळेला काय होतं, हा प्रोटॉन जो आहे इट इज गेट रिमूव्ड. हा प्रोटॉन इथे ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट होते आणि हा OH ग्रुप असा निघून जातो आणि इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं. हा H ॲटम इथं शिफ्ट झाला म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाली म्हणजे डबल बॉन्ड झाला आणि हा OH निघून गेला. हे बघा इथे. सो हा अल्फा कार्बन आहे आणि हा बीटा कार्बन आहे. अल्फा बीटा कार्बनला डबल बॉन्ड आहे, त्यामुळे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आपल्याला तयार करण्यासाठी ॲसिडिक कंडिशन असेल तर अशा प्रकारे हा प्रॉडक्ट देखील आपल्याला मिळतो. सी झालं
अल्डोल कंडेन्सेशन. याच्यामध्ये दोन कीटोनचे मॉलिक्यूल किंवा दोन अल्डिहाइडचे मॉलिक्यूल आपण सेम मॉलिक्यूल वापरले म्हणून त्याला अल्डोल कंडेन्सेशन म्हणतो. सेम रिॲक्शन आहे क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन. या क्रॉस्ड रिॲक्शनमध्ये काय, आपण दोन वेगवेगळे मॉलिक्यूल वापरणार आहेत. म्हणजे एक अल्डिहाइड वेगळा आणि दुसरा अल्डिहाइड वेगळा. पण कंडिशन काय, त्याच्यामध्ये बीटा हायड्रोजन ॲटम असणं आवश्यक आहे. वेन अल्डिहाइड विच डू नॉट हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन ॲटम. आता एक अल्डिहाइड काय, इथं जो आहे अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आणि दुसऱ्या अल्डिहाइडमध्ये काय अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. असे अल्डिहाइड्स हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन ॲटम अंडरगोज one do not have alpha hydrogen atom mixed with the aldehyde having alpha hydrogen atom undergoes aldol condensation, which is known as crossed aldol condensation. This reaction can be synthetically very useful. Synthetic chemistry मध्ये it is very important reaction, useful reaction आहे. तर बघा हा acetaldehyde आहे आणि हा बेंझाल्डिहाइड आहे. म्हणजे दोन वेगवेगळे मॉलिक्यूल वापरून जर कंडेन्सेशन केलं त्याला म्हणतात क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन. दोन जर ॲसिटाल्डिहाइडच वापरले तर त्याला म्हणतो अल्डोल कंडेन्सेशन. इथं क्रॉस्ड वापरलेलं आहे. मग काय होतं, पहिला जो अल्डिहाइड याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे तो बेसबरोबर रिॲक्ट होतो आणि कार्बेनियन फॉर्मेशन होतं. आणि मग हा कार्बेनियन असलेला जो काय अल्डिहाइड आहे तो दुसऱ्या अल्डिहाइड मॉलिक्यूल जो वेगळा आहे बेंझाल्डिहाइड आहे. आता इथं अल्फा कार्बन आहे, इथं हायड्रोजन नाही आहेत, अशा मॉलिक्यूलवर तो ॲक्ट होतो कार्बोनियमवर हा निगेटिव्ह चार्ज अक्वायर होतो आणि नंतरच्या स्टेपला हा प्रोटॉन पिकअप करतो आणि आपल्याला हा बघा प्रोटॉन पिकअप केला आणि ॲसिडिक कंडिशन असेल तर हा प्रोटॉन इथं निघून जातो. H2O मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आपल्याला मिळाला. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पर्टिक्युलर कंपाऊंडचं नाव आहे सिनेमा अल्डिहाइड. सिनेमा अल्डिहाइड तयार करायचं असेल तर क्रॉस्ड अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, दॅट इज द रिॲक्शन बिटवीन द alpha hydrogen, that means acetaldehyde and benzaldehyde in presence of base gives us a cinema aldehyde. आपल्याला असा हा सिनेमा अल्डिहाइड मॉलिक्यूल मिळतो. आता पुढची जी काही रिॲक्शन आहे ती आहे इंटरमॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन. सगळे अल्डोल कंडेन्सेशन इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय, आता दोन वेगवेगळे मॉलिक्यूल वापरणार नाही तर एकाच मॉलिक्यूलमध्ये आपल्याला काय होईल रिॲक्शन कॅरी आउट केली जाते, तिला म्हणतो इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. याच्यामध्ये दोन कार्बोनिल ग्रुप आहेत बघा. आता याच्यामध्ये तो बेस जो आहे तो काय करतो, प्रोटॉन पिकअप करेल. प्रोटॉन पिकअप कुठला करेल, आता वन ऑफ द हा जो काही ॲसिडिक प्रोटॉन आहे इथला एक प्रोटॉन पिकअप करेल, हा निगेटिव्हली चार्ज होईल. हा काय होईल, प्रोटॉन पिकअप केल्यामुळे हा कार्बन निगेटिव्ह चार्ज होईल. हा निगेटिव्हली चार्ज कार्बन आता काय होईल विदिन द मॉलिक्यूल, एकाच मॉलिक्यूलमध्ये आहे. आता हा काय करेल, त्यामुळे इंट्रामॉलिक्युलर विदिन मॉलिक्यूल हा इथं अटॅक करेल आणि नंतर इथं याने अटॅक केल्यामुळे हा डबल बॉन्ड जो आहे तो शिफ्ट होईल. ऑक्सिजन ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज. ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर केला हा इथं बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे आणि तो त्या निगेटिव्ह चार्जचा तो काय करेल मग प्रोटॉन पिकअप करेल. हा बघा OH निगेटिव्ह होता, प्रोटॉन पिकअप केला. अशा प्रकारे हा मॉलिक्यूल तयार होईल. हा मॉलिक्यूल आता आपल्याला अशा प्रकारे हा रिप्रेझेंट केलेला आहे. याच्यामधनं काय होऊ शकतं, आता वॉटर मॉलिक्यूल ॲसिडिक कंडिशन असेल तर हा प्रोटॉन काय होईल, इथे पाय इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल, OH निघून जाईल, हा कंपाऊंड आपल्याला मिळेल. अशा प्रकारे ही रिॲक्शन विदिन द मॉलिक्यूल आहेत, एकाच मॉलिक्यूलमध्ये होते म्हणून तिला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. Now let us see next reaction, Cannizzaro reaction. या Cannizzaro reaction मध्ये काय, Cannizzaro reaction is a disproportionate reaction of aldehydes. या रिॲक्शन मध्ये काय होतं, aldehydes having no alpha hydrogen atom. आधी तर क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये काय होतं, अल्फा हायड्रोजन असलेले रिॲक्ट होतात. इथं काय aldehydes having no alpha hydrogen atom म्हणजे फॉर्मल्डिहाइड किंवा बेंझाल्डिहाइड is heated with the concentrated sodium or potassium hydroxide undergoes disproportionation किंवा सेल्फ ऑक्सिडेशन त्याचं होतं, फॉर्मिंग approximate equimolar amount of the corresponding alcohol is called as a and carboxylic acid is nothing but the Cannizzaro reaction. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, Cannizzaro रिॲक्शन. आता दोन मॉलिक्यूल आहेत इथं बेंझाल्डिहाइडचे इन प्रेझन्स ऑफ बेस, त्यांच्यामध्ये बेंझाल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन नसतं, ते रिॲक्ट झाले की आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतो, रिडक्शन प्रॉडक्ट आणि एक असतो ऑक्सिडेशन प्रॉडक्ट. आपल्याला दोन प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात, रिडक्शन प्रॉडक्ट अँड ऑक्सिडेशन प्रॉडक्ट. त्या रिॲक्शनला आपण म्हणायचं Cannizzaro रिॲक्शन. एक अल्कोहोल मिळतो आणि एक सोडियम साल्ट ऑफ ॲसिड आपल्याला या ठिकाणी मिळतं, त्या रिॲक्शनला आपण Cannizzaro रिॲक्शन असं म्हणतो. त्याचं मेकॅनिझम डिटेल आपण पाहू म्हणजे आपल्याला लक्षात येतं. आता बघा या मेकॅनिझम आता खाली आहे. रेट ऑफ द रिॲक्शन जो आहे तो अल्डिहाइडवरती आणि बेसच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंडंट आहे, म्हणजे बायोमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. आता हायड्रॉक्साईड
इज ए इनिशियली न्यूक्लिओफाईल. OH जो असतो तो न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होतो. हा अल्डिहाइड ग्रुपवरती addition of OH to the aldehyde carbonyl group is a reversible process. The adduct donates hydride ion and second molecule of aldehyde such that carbonyl group generates. The hydride ion does not becomes free from the solution. तो hydride ion जो निघून गेलेला आहे तो पूर्ण फ्री होत नाही. This is confirmed by carrying out the reaction with D2O. ते D2O बरोबर रिॲक्शन कॅरी आउट केली तर कन्फर्मेशन. When no deuterium becomes attached to the carbon of the alcohol. And the second step is made effectively by irreversible rapid proton transfer between product carboxylic acid and alkoxide. And the equilibrium constant of the latter process is strongly favors a mixture of alcohol and carboxylate ion. Isolation of the final product is accomplished by acidifying the reaction mixture. ते reaction mixture acidify केलं तर आपल्याला प्रॉडक्ट देखील आयसोलेट करता येतं. ते मेकॅनिझम आपल्याला इथे दिलेलं आहे. बघा आता बेस जो आहे इनिशियली बेस रिॲक्ट होते बेंझाल्डिहाइड बरोबर. इथं अल्फा हायड्रोजन नाही आहे, अल्फा कार्बन इकडे नाही, की हायड्रोजन नाही, बेंझिनिंगमध्ये नसतो. हा OHने अटॅक केला, हा निगेटिव्ह चार्ज झाला. अशा प्रकारे हा अल्कॉक्साईड आयन तयार झाला. सेकंड स्टेपमध्ये दुसरा मॉलिक्यूल जो आहे बेंझाल्डिहाइडचा याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही आहे, त्याने आता काय केलं, हा निगेटिव्ह चार्ज जो आहे असा शिफ्ट झाला इथे आणि हा प्रोटॉन इकडे गेला. म्हणजेच हा डबल बॉन्ड OH हा कंपाऊंड आणि हा झाला इथे, हा इथं गेल्यामुळे हायड्राइड आयन आहे. हायड्राइड आयन ट्रान्सफर रिॲक्शन पण याला म्हणतात. हा इथं ट्रान्सफर झाला आणि हा हा निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो. अल्कॉक्साईड तयार झाला, कार्बॉक्झिलिक ॲसिड आणि अल्कॉक्साईड. अल्कॉक्साईड लेटर ऑन काय करेल, प्रोटॉन पिकअप करतो. हा बेंझोएट आयन हा प्रोटॉन ॲक्वायर केला, बेंझाईल अल्कोहोल तयार झाला. याने प्रोटॉन ॲक्वायर केला तर काय तयार झाला, बेंझाईल अल्कोहोल आणि हा बेंझोलेट आयन तयार होतो. सिमिलरली रिॲक्शन जी आहे फॉर्माल्डिहाइड बरोबर करता येते. फॉर्माल्डिहाइडमध्ये देखील काय अल्फा हायड्रोजन नाही आहेत, तर बेस काय करेल, बेस अटॅक ऑन दिस, निगेटिव्ह चार्ज होईल. हे बघा OH अटॅच झाला, निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर झाला. आता सेकंड मॉलिक्यूल जो आहे तर सेकंड मॉलिक्यूलवरती हा हायड्राइड आयनचा जो हा हायड्रोजन जो आहे तो सेकंड मॉलिक्यूलवरती अटॅक करेल. हायड्राइड आयन हा चार्ज इथं शिफ्ट झाला, याने अटॅक केला आणि हा O निगेटिव्ह झाला. बघा इथे O निगेटिव्ह हा तयार झाला तुमचा कंपाऊंड. प्रोटॉन एक्सचेंज होईल, हा प्रोटॉन काय होईल इकडे जाईल, हा OH होईल, अल्कोहोल तयार झाला. अशा प्रकारे अल्कॉक्साईड ज्याला आपण फॉर्मॉक्साईड म्हणून हा तयार झाला. सो दिस इज द रिॲक्शन. This reaction is called as a Cannizzaro reaction. That is, aldehydes or ketones lacking alpha hydrogen react with the base and to form the alcohol and benzoate ion or enolate ion. That reaction is called as a Cannizzaro reaction. तिला आपण म्हणायचं Cannizzaro. It is very important, synthetically very important reaction. बघा अशा प्रकारे अशी ही रिॲक्शन तयार झालं आणि अल्कोहोल मिळाला. आता पुढची आहे, जसं कॅनिझरो रिॲक्शन आपण दोन बेंझाल्डिहाइड मॉलिक्यूलमध्ये पाहिली, तसं क्रॉस्ड कॅनिझरो रिॲक्शनमध्ये काय, एक अल्डिहाइड वेगळा, एक बेंझाल्डिहाइड आहे आणि एक आहे फॉर्माल्डिहाइड. असे दोन वेगवेगळे मॉलिक्यूल बेसबरोबर रिॲक्ट केले तर आपल्याला अल्कोहोल अँड सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड आपल्याला मिळतं. त्या रिॲक्शनला आपण क्रॉस्ड कॅनिझरो रिॲक्शन असं आपण म्हणतो. या क्रॉस्ड कॅनिझरो रिॲक्शन बघू आता. हा पहिला अल्डिहाइड आहे, सिंपल अल्डिहाइड ROH. हा दुसरा अल्डिहाइड आहे फॉर्माल्डिहाइड, असिटाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड. OH बरोबर रिॲक्ट झाले RCH2CH. हे रिॲक्शनचं मेकॅनिझम बघू आपण, डायरेक्टली लक्षात येईल. फॉर्माल्डिहाइड बरोबर काय होईल, बेस, कारण याच्यामध्ये काय अल्फा हायड्रोजन नाही आहे, मग हा इथं बेसने रिॲक्ट केला, हा निगेटिव्हली चार्ज झाला. हा निगेटिव्ह चार्ज झालेला कंपाऊंड जो आहे याच्यामधला आता काय हायड्राइड आहे ना, हा इकडे शिफ्ट होईल आणि हा हायड्रोजन अटॅक करेल. हा इकडे शिफ्ट झाला, हायड्रोजनने दुसऱ्या अल्डिहाइडवर अटॅक केला, हा वेगळा मॉलिक्यूल आहे, निगेटिव्ह चार्ज हा मॉलिक्यूल तयार झाला. ओके. आता हायड्रोजन एक्सचेंज होईल. हायड्रोजन एक्सचेंजमध्ये काय होतं बघा, RCHH आणि OH तयार झाला, अल्कोहोल तयार झाला आणि इथला प्रोटॉन गेल्यामुळे तो निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो, हा आयन तयार झाला. अशा प्रकारे ही झाली क्रॉस्ड अँड क्रॉस्ड. दोन वेगवेगळे मॉलिक्यूल आहेत, हा वेगळा अल्डिहाइड आहे आणि हा एक वेगळा अल्डिहाइड आहे. अशा प्रकारे एकामध्ये अल्फा हायड्रोजन नाही, एकामध्ये अल्फा हायड्रोजन. इथं AR ग्रुप पाहिजे ॲक्च्युली,
अल्फा हायड्रोजन नसलेले मॉलिक्यूल. आता हा इंटरमॉलिक्युलर कॅनिझरो रिॲक्शन. इंट्रामॉलिक्युलरमध्ये जसं इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन होतं त्याच्यामध्ये ते विदिन द मॉलिक्यूल रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. हा ग्लायक्झोल आहे, याच्यामध्ये बेस अटॅक करतो. हा बेस इथे अटॅक केलेला आहे. अशा प्रकारे कार्बोनिलवर अटॅक करतो. कार्बोनिल निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो. हा निगेटिव्ह चार्ज आला. हा निगेटिव्ह चार्ज हा ग्लायजिलेट आयन आहे, त्याचं ट्रान्सफर होतं. हा प्रोटॉन इकडे आणि हा प्रोटॉन इकडे, याचं ट्रान्सफर होऊ शकतं. अशा प्रकारे अशी रिॲक्शन आहे, हिला इंट्रामॉलिक्युलर कॅनिझरो रिॲक्शन असं म्हणतो. पुढची इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे पर्किन्स रिॲक्शन. पर्किन्स रिॲक्शन काय? कंडेन्सेशन बिटवीन द अरोमॅटिक अल्डिहाइड आणि ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता याच्यामध्ये एक अल्डिहाइड जो असतो अरोमॅटिक अल्डिहाइड असतो आणि एक असतो ॲलिफॅटिक ॲसिड. अरोमॅटिक अल्डिहाइड आणि ॲलिफॅटिक ॲसिड अनहायड्राइड. ॲसिड पण कसं आहे? अनहायड्राइड. यांच्यामध्ये जी रिॲक्शन होती इन प्रेझेन्स ऑफ सोडियम साल्ट किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ ॲसिड, म्हणजे सोडियम साल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिड किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ ॲसिड याच्याबरोबर रिॲक्शन होते टू फॉर्म अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अरोमॅटिक ॲसिड इज नोन ॲज पर्किन्स रिॲक्शन. त्या रिॲक्शनला म्हणायचं पर्किन्स रिॲक्शन. दी कंडेन्सेशन बिटवीन द अरोमॅटिक अल्डिहाइड अँड ॲलिफॅटिक ॲसिड अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ सोडियम साल्ट ऑफ ॲसिड gives us alpha beta unsaturated aromatic acid is known as a Perkins reaction. हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड तयार होतो. अल्फा पोझिशनला आणि बीटा पोझिशनला काय आहे? डबल बॉन्ड आहे, म्हणजे अनसॅच्युरेशन आहे. आणि ॲसिड डबल OH ग्रुप असल्यामुळे हा पर्टिक्युलरली सिनॅमिक ॲसिड आहे, हिला म्हणायचं पर्किन्स रिॲक्शन. पर्किन्स रिॲक्शन्समध्ये काय होतं? मग हा इथं बेंझाल्डेहाइड रिॲक्ट झाला ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ बेस अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड आपल्याला मिळालं. त्याचं मेकॅनिझम इज व्हेरी इंटरेस्टिंग मेकॅनिझम. हे मेकॅनिझममध्ये काय आता ॲसिडिक अनहायड्राइडचं स्ट्रक्चर असं लिहितात. याच्यामध्ये काय होईल? आता सोडियम साल्ट ऑफ ॲसिड वापरला, त्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो ऑक्सिजनवर. तो काय करतो? इट पिकअप्स ए प्रोटॉन घेतलं, त्यामुळे हा कार्बॅनियन फॉर्मेशन झालं. हा कार्बॅनियन जो फॉर्मेशन झाला ॲसिटिक अनहायड्राइडचा, तो आता काय बेंझाल्डिहाइडवरती ज्या कार्बोनिलवर अटॅक करेल. हा निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर शिफ्ट झाला. ऑक्सिजन प्रोटॉन पिकअप करतो, OH होतो, सो इट बिकम्स OH. अशा प्रकारे ही रिॲक्शन झाली. ही सेकंड स्टेपमध्ये पहिल्यांदा कार्बॅनियन फॉर्म झाला, दुसऱ्या स्टेपमध्ये कार्बॅनियनने अटॅक केला दुसऱ्या बेंझाल्डिहाइडवर, आणि नंतर मग तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं? रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ॲसिडिक कंडिशन असल्यामुळे हा H इथं शिफ्ट होतो आणि हा OH निघून जातो. हा डबल बॉन्ड, मग त्यामुळे येतं इथं हा डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं. डबल बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर पुढची स्टेप आहे तिची हायड्रॉलिसिस होतं. हायड्रॉलिसिसमध्ये काय होतं? आता इथं जे आहे हा बॉन्ड ब्रेक होतो. दिस बॉन्ड इज ब्रेक्ड. CH3COOH आणि H इथे हा COOH, हा CO आणि O हा निगेटिव्ह चार्ज असतो, इथं हायड्रोजन येतो आणि OH, आणि हा ॲसिटिक ॲसिड बाजूला पडतो. म्हणजेच अल्फा आणि बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड, याला सिनॅमिक ॲसिड म्हणतो. त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे 3-फिनाइल प्रॉपिऑनिक ॲसिड. मिथेन, इथेन, प्रॉपेन 3 आहे. 3च कार्बन ॲटमची चेन आहे म्हणून प्रॉपेन आहे. ॲसिड आहे म्हणून प्रॉपिऑनिक ॲसिड, पण तो तिसऱ्या कार्बनला काय फिनिल रिंग जॉईंट आहे म्हणून 3-फिनाइल प्रॉपिऑनिक ॲसिड किंवा त्याला म्हणतो सिनॅमिक ॲसिड. सो इट इज सिंथेटिकली व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. या रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन आहे पर्किन्स रिॲक्शन. पर्किन्स रिॲक्शनमध्ये एक अरोमॅटिक अल्डिहाइड हा ॲसिडिक अनहायड्राइड बरोबर रिॲक्ट होतो आणि प्रॉडक्ट फॉर्म होतो. अशी इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. वन मोर इम्पॉर्टंट रिॲक्शन इज विटिग रिॲक्शन. हे विटिग रिॲक्शनमध्ये काय? दिस इज अ व्हेरी युजफुल रिॲक्शन फॉर द सिंथेसिस ऑफ अल्किन्स, म्हणजे अल्किन्स कार्बन टबल बॉन्ड असलेले कंपाऊंड तयार करण्यासाठी दिस रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. इन दिस रिॲक्शन ॲडिशन ऑफ ट्रायफिनिल फॉस्फोनियम yield usually called Wittig reaction to carbonyl group of aldehyde or ketone group give an alkene or triphenyl phosphine oxide आपल्याला मिळतो. विटिग रिॲक्शन अल्किन्स तयार करण्यासाठी हा बेंझोफिनॉन आहे, हा विटिग रिएजंट आहे. हा फॉस्फोनियम इल्ड म्हणतात त्याला, आइड फॉस्फोनियम कंपाऊंड आहे. हा रिॲक्ट होतो ना आपल्याला मिळतो 1,1-डायफिनाइल इथिनील डबल बॉन्ड इथिलीन म्हणजे अल्किन तयार करण्यासाठी. विटिग रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही रिॲक्शन मिळते. हा फॉस्फोरियन फॉर्म आहे. अशा प्रकारे हा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. हा बॉन्ड जर शिफ्ट झाला इकडे
कार्बन निगेटिव्ह चार्ज अक्वायर करतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा इथे निगेटिव्ह चार्ज पाहिजे आणि हा पॉझिटिव्हली चार्ज होतो अँड इल्ड फॉर्म कार्बेनियन हॅव्हिंग ॲडजस्टंट हेट्रोॲटम. such species can be generated by reaction of alkyl halide or trialkyl phosphine. Very often PPS3 हा वापरला जातो phosphine to yield a phosphonium salt followed by the abstraction of the proton by the strong base like PHLi. In general it can be shown. हे बघा हा PPH वापरला RIX मध्ये, हा पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर केला, इथे अटॅक होऊन, हा कंपाऊंडचा अटॅक होऊन इन प्रेझेन्स ऑफ PHLi, हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. अशा प्रकारे इंटरमिजिएट फॉर्म होतो आणि त्याचं हे स्टॅबिलायझेशन, त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे रिॲक्शनचं. हा ट्रायल्काइल फॉस्फेन हा अल्किल ब्रोमाइड बरोबर रिॲक्ट होतो, हा ट्रायल्किल ब्रोमाइड अशा प्रकारे इथे इंट्रोड्यूस होतो. मिथाइल ट्रायफिनिल फॉस्फोनियम ब्रोमाइड आपल्याला तयार होतो इन प्रेझेन्स ऑफ दिस लिथियम बेंझिल बेंझिनला लिथियम जॉईंट असलेल्या मेटॅलिक कंपाऊंड बरोबर, आणि आपल्याला हा डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड म्हणजे हा इथला डबल बॉन्ड CH2, कारण काय इथं याच्याबरोबर LiBr आणि C6H5 हा H6 इथला एक प्रोटॉन बाहेर पडतो आणि हा CH2 इथं शिल्लक करतो, तो डबल बॉन्ड ॲक्वायर करतो. म्हणजे डबल बॉन्ड अल्किन्स फॉर्मेशनसाठी ही जी रिॲक्शन आहे विटिक रिॲक्शन आहे व्हेरी इम्पॉर्टंट वन. त्याचं मेकॅनिझम दिलेलं आहे पुन्हा, हा बघा PPS3चा कार्बेनियन आयन आहे, हाईट अटॅक करतो, निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करेल. हा निगेटिव्ह चार्ज जो आहे आता शिफ्ट झाला इथे, पॉझिटिव्ह चार्जवर अटॅक इथे जॉईन झाल्यानंतर हा पॉझिटिव्ह होतो, रिंग फॉर्मेशन ऑक्झा फॉस्फॅटेन तयार होतो. नंतर काय होतं, रिंग रिअरेंज होतं आहे बघा, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा इथं शिफ्ट झाल्यामुळे हा डबल बॉन्ड झाला, C डबल बॉन्ड C, हा CH2, हा बॉन्ड ब्रेक होतो, PPS3 डबल बॉन्ड O, हा PPS3 डबल बॉन्ड O, ट्रायफिनाइल फॉस्फाईन ऑक्साईड नावाचा कंपाऊंड तयार होतो. अशा प्रकारे ही विटिक रिॲक्शन आपल्याला इम्पॉर्टंट आहे. इट इज व्हेरी युजफुल अँड वर्सटाईल मेथड फॉर सिंथिसाइज सबस्टिट्यूटेड अल्किन्स. सबस्टिट्यूटेड अल्किन तयार करण्यासाठी देखील आपल्याला ही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. पर्टिक्युलर रिॲक्शन एक्झोसायक्लिक मिथिलिन ग्रुप, आपल्याला बघा इथं हा एक्झोसायक्लिक कंपाऊंड सायक्लिक कीटोन जर वापरला, त्याची PPS3 हा प्रोटॉन काय करेल इथे अटॅक करेल, हा निगेटिव्हली चार्ज होईल. नंतर त्याच्यातलं काय होईल, रिंग फॉर्मेशन म्हणजे सायक्लिक कंपाऊंड जसं तयार होईल त्याचं रिअरेंज केलं, CH2 तयार होईल आणि हा अशा प्रकारे बाजूला पडेल. सो दिस इज सायक्लिक अल्केन तयार करण्यासाठी देखील आपल्याला त्याचं इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. आणि त्याच्यातली जवळपास शेवटची ही रिॲक्शन आहे रिफॉर्माट्सकी रिॲक्शन. रिफॉर्माट्सकी रिॲक्शनमध्ये काय, दिस मेथड इज फॉर द प्रिपरेशन ऑफ बीटा हायड्रॉक्सी इस्टर. बीटा हायड्रॉक्सी इस्टर अल्डोल कंडेन्शनमध्ये बीटा हायड्रॉक्सी अल्डेहाइड तयार होते किंवा कीटोन तयार होते. इथं बीटा हायड्रॉक्सी इस्टर तयार करण्यासाठी सेम रिॲक्शन आहे, फक्त इथं इस्टर आहे. इस्टर तयार करण्यासाठीची रिॲक्शन. इन दिस रिॲक्शन काय, ऑर्गॅनो झिंक डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा हॅलो इस्टर रिॲक्ट्स विथ द कार्बोनिल कंपाऊंड टू फॉर्म द बीटा हायड्रॉक्सी इस्टर. आता काय हा, दिस इज ए कंपाऊंड अल्फा हॅलो इस्टर. हा काय, अल्फा हॅलो, अल्फा पोझिशनला हॅलोजन इस्टर आहे, RC डबल बॉन्ड OR डॅश, आणि अल्फा पोझिशन अल्फा कार्बन आहे, त्याला हा हॅलोजन आहे म्हणून याला म्हणतात अल्फा हॅलो इस्टर. पर्टिक्युलर कंपाऊंड इस्टर कुठला आहे, इथाइल ब्रोमो ॲसिटर हा इस्टर आहे. हा झिंक बरोबर रिॲक्ट होतो आणि ऑर्गॅनो झिंक कंपाऊंड तयार होतो. हा काय आहे, ऑर्गॅनो झिंक कंपाऊंड, इथाइल ब्रोमो झिंक ॲसिडेट. हा ऑर्गॅनिक झिंक कंपाऊंड आपण SYला ऑर्गॅनिक झिंक कंपाऊंडचे रिॲक्शन पाहिले. ऑर्गॅनिक झिंक कंपाऊंड जो आहे याची रिॲक्शन होते मग दुसऱ्या मॉलिक्यूल जो आहे आता बेंझाल्डेहाइड बरोबर रिॲक्शन होते. हा बेंझाल्डेहाइड बरोबर रिॲक्शन होते टू फॉर्म दिस बीटा हायड्रॉक्सी इस्टर. हा इस्टर आहे, बीटा पोझिशनला काय त्याचा हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्याचं हायड्रोलिसिस होतं, 2 अटॅक फॉलोड बाय द हायड्रोलिसिस आपल्याला मिळतो बीटा हायड्रॉक्सी. बीटा पोझिशन अल्फा कार्बन बीटा कार्बन, बीटा कार्बनला OH आहे, हा इस्टर आहे, RC डबल बॉन्ड OR डॅश, म्हणून त्याला म्हणतात बीटा हायड्रॉक्सी इस्टर. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज ए रिफॉर्माट्सकी रिॲक्शन. रिफॉर्माट्सकी रिॲक्शनमध्ये काय होतं, मग आपल्याला ऑर्गॅनो झिंक डेरिव्हेटिव्ह जो आहे तो रिॲक्ट्स विथ द कार्बोनिल कंपाऊंड. तो कार्बोनिल कंपाऊंड अल्डेहाइड असेल किंवा कीटोन असेल त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो आणि आपल्याला बीटा हायड्रॉक्सी इस्टर तयार होतो. त्याचं मेकॅनिझम बघू.
मेकॅनिझम इज व्हेरी सिमिलर वन. पहिल्यांदा काय होतो, हा अल्फा ॲलो इस्टर जो आहे, अल्फा ॲलो इस्टर बरोबर झिंक मेटलची रिॲक्शन होते, ऑर्गॅनो झिंक कंपाऊंड तयार होतो. नंतर हा झिंक कंपाऊंडचा झिंक हा पॉझिटिव्हली चार्ज असतो, कार्बन निगेटिव्हली चार्ज असतो, त्यामुळे हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. हा इथं आहे स्टॅबिलायझेशन आहे, बरोबर आहे. हा आता स्टॅबिलायझेशन नंतर काय होतं, हा झिंक कंपाऊंड ब्रोमिन जो आहे हिची रिॲक्शन दाखवलेली आहे पर्टिक्युलरली. हा झिंक Br हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा निगेटिव्ह चार्ज कार्बेनियन तयार झाला. हा कार्बेनियनने दुसऱ्या मॉलिक्युलवर अटॅक केला, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो. हा इथं बघा निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर केला, हा इथं जॉईंट होईल अशा प्रकारे, हा निगेटिव्ह चार्ज. नंतर तो काय करेल, प्रोटॉन पिकअप करतो. अशा प्रकारे आपल्याला हा कंपाऊंड तयार झाला अल्फा बीटा. बीटाला हायड्रॉक्सी ग्रुप, बीटा हायड्रॉक्सी इस्टर. रिफॉर्मर्स की रिएक्शन इज क्लोजली रिलेटेड टू द ग्रीनहाउस रिएक्शन. The zinc compound, organozinc compound BrZnC2S2COOET is analogous to RMGS. RMGS सारखी सिच्युएशन आहे. The organozinc compounds are less reactive than the Grignard's reagent and do not normally react to its own ester group. It cannot add sterically hindered carbonyl compound. It is best processed with aldehydes and methyl ketones and acyclic compounds. त्याचं ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड सारखी RMGS सारखीच रिॲक्शन आहे. आपल्याला ती रिॲक्शन एक दाखवलेली आहे ॲसिटोफिनॉन, कीटोन आहे, कीटॉनिक ग्रुप, ऑर्गॅनो झिंक कंपाऊंड तयार होईल आणि नंतर कार्बेनिन या कार्बोनिलवर अटॅक होईल आणि अशा प्रकारे हा कंपाऊंड तयार होईल. त्याला जर आपण H2SO बरोबर रिॲक्शन केले तर डिहायड्रेशन होतं, म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल निघून जातो H आणि इथला H आणि हा OH काय होतो, निघून जातो, डबल बॉन्ड फॉर्मेशन होतो. सो अशा प्रकारे ह्या रिॲक्शन्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॉर्टंट नेम्ड रिॲक्शन आहेत. दीज आर सिंथेटिकली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर जो आहे तो आपण बघणार आहोत. रिॲक्शनचा लास्ट पॉईंट आहे रिडक्शन रिॲक्शन युजिंग NaBH4 आणि LiLH4. LiLH4 हे कार्बोनिल ग्रुपचं काय रिडक्शन करण्यासाठी NaBH4 आणि LiLH4 हे रिड्युसिंग रिएजंट यांना म्हणतात, यांचा वापर करून आपण रिडक्शन रिॲक्शन कॅरी आउट करू शकतो. त्यामुळे रिॲक्शनला हायड्राइड आयन ॲज अ न्यूक्लिओफाईल, त्याला हायड्राइड आयन म्हणजे H आयन जो आहे तो न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होतो, म्हणून त्या रिॲक्शनला आपण म्हणतो हायड्राइड आयन रिॲक्शन. याच्यामध्ये काय रिडक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुप टू द अल्कोहोल इन्व्हॉल्व्स ॲडिशन ऑफ HH अक्रॉस द कार्बन अक्रॉस द डबल बॉन्ड, म्हणजे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. दिस रिक्वायर्स स्पेशल कॅटलिस्ट ऑफन ॲट हाय प्रेशर कंडिशन्स. हाय प्रेशर कंडिशन्स या रिॲक्शनमध्ये लागतात. ही रिडक्शन ऑफ अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड इज कॅरीड आउट विथ हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. बोथ C double bond O and C double bond C are get reduced. For selective reduction, carbonyl only the complex metal hydroxide LiLH4 किंवा NaBH4 हा सिलेक्टिव्ह रिडक्शनसाठी. आपण कुठलाही रिडक्शन रिएक्शन वापरला तर दोघी बॉन्ड ते रिडक्शन करतात. डिटेल आपण रिॲक्शनमध्ये आता बघू. हा अल्कोहोल आहे, अल्कोहोलचं काय ते कार्बोनिल कंपाऊंड आहे बघा. याचं रिडक्शन झालं तर CHOH मध्ये होतं आणि त्याचं ऑक्सिजन झालं ऑक्सिडेशन झालं तर कार्बोक्झिलिक ग्रुप आपल्याला मिळतात. आता दीज आर इफेक्टिव्ह सोर्सेस ऑफ हायड्राइड आयन्स. हे हायड्राइड आयन्सचे आता मेकॅनिझम बघू आपण. 2-ब्युटॅनोन कंपाऊंड आहे, हा कीटोन आहे. NaBH4 बरोबर जर रिॲक्शन कॅरीड आउट केली तर आपल्याला काय मिळतो, ब्युटॅनॉल. त्याचं C डबल बॉन्ड ओचं रूपांतर OH मध्ये होतं बघा. इथे ज्या वेळेला NaBH4 वापरतो, इथे आपण LiLH4 वापरला तर या C डबल बॉन्ड ओचं रूपांतर कशामध्ये झालं, OH मध्ये. LiLH4 हा E2C2H5O हा बेस आहे, प्रोटॉन पिकअप करण्यासाठी वापरला जातो हायड्राइड आयनमधला. त्याचे मेकॅनिझम पण आपण बघणार आहोत. फक्त आपल्याला काही रिॲक्शन आहेत NaBH4 ते काय करतात, कार्बोनिल कंपाऊंडला C डबल बॉन्ड O आहे त्याचं OH मध्ये रूपांतर करतात. आता आपण बघू. LiLH4 इज पॉवरफुल रिड्युसिंग एजंट अँड रिड्युसेस मेनी फंक्शनल ग्रुप लाईक NO2CH COOH आणि इट रिक्वायर्स अनहायड्रस कंडिशन्स ॲट इट रिॲक्ट्स व्हायलंटली विथ द वॉटर. LiLH4 जर वापरलं तर व्हायलंट कंडिशन्स व्हायलंटली रिॲक्ट होतो, म्हणून ॲब्सेंट ऑफ वॉटर तिथं वॉटर मॉलिक्युलची आपल्याला नको असतो, म्हणून अनहायड्रस कंडिशनमध्ये कॅरी आउट केला जातो. परीक्षेत प्रश्न पण वापरले जातात. वाय दी रिडक्शन ऑफ LiLH4 रिक्वायर्स ए
अनहायड्रस कंडिशन, त्याच्यासाठीचं हे उत्तर पण आहे. देअरफॉर द रिॲक्शन इज कॅरीड आउट इन इथर ऑर टेट्राहायड्रोफ्युरॉन. रिॲक्शन आपण THFच्या प्रेझेंटीमध्ये कॅरीड आउट केली जाते. आता आपण बघूया रिॲक्शनचं मेकॅनिझम काय. त्या मानाने NaBH4 लेस रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे त्याच्या कॅरीड आउट ॲक्वेस मीडियममध्ये पण आपण रिॲक्शन कॅरी आउट करू शकतो. आता मेकॅनिझम बघा. द इफेक्टिव्ह रिडक्शन ऑफ LiLH4 मध्ये AlH4 मायनस असतो. लिथियम हा पॉझिटिव्हली चार्ज असतो, त्यामुळे ॲल्युमिनियम देखील मेटल आहे, तो पॉझिटिव्हली चार्ज असतो, त्यामुळे हायड्रोजन हे निगेटिव्हली चार्ज असतात. आणि दे ॲक्ट्स ॲज ए न्यूक्लिओफाईल H-, हे न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होतात. त्यामुळे आता आपण मेकॅनिझममध्ये बघा. LiLH4 आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हा प्रोटॉन निगेटिव्ह चार्ज आहे. हा काय करतो, कार्बोनिलवर अटॅक करतो, आणि इथं कार्बोनिलवर ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आला की तो लिथियमवर अटॅक करतो. म्हणून आपल्याला LiAlH3 तयार होते. एक प्रोटॉन इथं ॲड झाला. इथं काय ॲड झाला, एक प्रोटॉन ॲड झाला. आता बघा इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे दाखवलेली आहे आपल्याला. आता पुढचा याच्यामध्ये आता 3 प्रोटॉन आहेत. AlLi, हा AlLi H3 3 प्रोटॉन आहेत, म्हणून 3 मॉलिक्यूल बरोबर पुन्हा रिॲक्शन होईल. पुन्हा 3 कार्बोनिल ग्रुप इथं लागतील, आणि अशा प्रकारे हा 3 इथं पाहिजे, इथं दिलेला नाही आहे. 3 मॉलिक्युल्स आर रिक्वायर्ड. आता 3 मॉलिक्यूल होतील आणि 3 OH मॉलिक्यूल आपल्याला हे मिळतील, आणि याचं हायड्रोलिसिस झालं की हा LOH हे बाजूला पडतात. अशा प्रकारे आपल्याला ग्रुप्सचं जे रिडक्शन करता येतं, 3 मॉलिक्युल्स जे आहेत ते रिड्यूस करता येतात. LiLH4 आणि NaBH4 वापरून आपण हे रिॲक्शन कॅरी आउट करू शकतो. त्याचा स्मॉल एक्झरसाईज पण तुम्हाला दिलेला आहे, हे मी तुम्हाला स्क्रोल करतो तुमच्या माहितीसाठी. त्याच्या प्रश्नाची उत्तरं पण दिलेली आहेत. विच कंपाऊंड इन पेअर इज मोर रिॲक्टिव्ह, कुठला जास्त रिॲक्टिव्ह आहे ते एक्सप्लेनेशन, बेंजाइड, ॲसिटाइड पेअर दिलेले आहेत. बघा मी मुद्दामच स्लोली स्क्रोल करतो, तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन ते प्रश्न पण कामाचे येतील, ते वाचता येतील अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं. याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, कुठली पेअर का जास्त आहे. तुम्ही जर तुम्हाला नोट्स त्याच्यातनं जर प्रिंटआउट करून घ्यायचे असतील तरी तुम्ही करू शकता. ते वेगवेगळे एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले आहेत, प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. हे मी तुमच्यासाठी स्क्रोल करतो स्लोली, तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी कामास येऊ शकतं. अशा प्रकारे हे उदाहरण दिलेले आहेत आणि एक्झाम्पलची ॲन्सर्स पण दिलेले आहेत. अर्थात तुमची पहिल्या सेमिस्टरची कदाचित ऑब्जेक्टिव्ह होईल, पण तरीसुद्धा हा इम्पॉर्टंट आहे. त्यात मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत हे आता हे तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहेत अजून, कारण आता मल्टिपलच तुमचं एक्झाम होणार आहे. ते तुम्ही प्रश्न वाचा, खाली त्याची उत्तरंही दिलेली असतील, ते तुम्ही पहिले सॉल्व करा आणि उत्तर कम्पेअर करा, तुम्हाला उपयोगाचे असतील. हे स्क्रीनशॉटच्या दृष्टीने मी स्लोली स्क्रोल करतो आहे. काही हे वेगळे प्रश्न आहेत, तेच प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहेत, ही त्याची उत्तरं पण इथे दिलेली आहेत. त्याचा अभ्यास करा, हे उत्तरं दिलेली आहेत. हे 2 मार्कासाठी जर लेखी परीक्षा असल्या तर ते उपयोगाचे आहे. सहसा या सेमिस्टरला तुमची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे ऑनलाईन, त्यामुळे हे प्रश्न तेवढे आता इम्पॉर्टंट नाहीत, पण तरीसुद्धा हे तुमच्याकडे जर झालं तसं तर ते तुम्हाला क्वेश्चन कामास येतील. स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकतात. अशा प्रकारे हे चॅप्टर आपलं जे आहे ते इथे संपलेलं आहे. याच्यावर काही शंका असतील तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर मला विचारू शकतात, किंवा पर्सनली मला तुम्ही फोन केला तरी मला विचारू शकतात. लेक्चर सगळ्यांनी आवर्जून पहा, त्याला लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.